नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. परंड्यात थरार, अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडाकेबाज छापा. स्पेशल फोर्स मैदानात उतरली. एका रात्रीत 7 चक्री, 2 जुगार अड्डे उद्ध्वस्त. एकाच रात्रीत 9 अड्डे सापडले. मग आतापर्यंत कोण झोपले होते? परंडा शहरात अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर अखेर पोलिसांनी मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत धडक मोहीम राबवली. या कारवाईमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून एवढे दिवस हे अड्डे सुरू कसे राहिले असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. धंदा किती मोठा असला तरी कायद्यापुढे कोणी मोठे नाही अशी चर्चा आता परंडा शहरात जोर धरते आहे. मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या विशेष नियोजनातून ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील विविध भागांवर एकाच वेळी छापेमारी केली आहे. या धडक कारवाईत ऑनलाईन आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले तब्बल 9 जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. या कारवाई दरम्यान जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम तसेच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्याचे समजत आहे. 39 जणांना तब्बल ताब्यात घेऊन कारवाई आणि चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय अडोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी तसेच पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र भंबर यांच्यासह विशेष पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे. शहरात अनेक दिवसांपासून तरुण वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र यावेळी नागरिकांचा प्रश्न कायम आहे. स्थानिक पातळीवर हे प्रकार सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? या कारवाईनंतर परंड्यातील इतर अवैध व्यवसायांवर प्रशासनाचा हातोडा पडणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.